अन्यायी कारभाऱ्याचे शहाणपण. लूक 16:1-13. येशू शिष्यांना म्हणाले, एका श्रीमंत मनुष्याचा एक कारभारी होता. लोकांनी धन्याकडे या कारभाऱ्याची तक्रार केली की हा तुमची संपत्ती उडवतो. यावर धन्याने त्याला बोलावून म्हणाले, हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे? आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण तू यापुढे कारभारी नसणार. तेव्हा त्यानं विचार केला की माझा धनी मला नोकरीतून काढणार. मी काय करू? माती मी खोदू शकत नाही. भीक मागण्याची मला लाज वाटेल. समजले मला की मी काय केलं पाहिजे. माझी नोकरी गेल्यावर सुद्धा लोकांनी माझं त्यांच्या घरी स्वागत करावं. त्यानं आपल्या धन्याच्या कर्जदारांना एक एक करून बोलावलं. पहिल्याला म्हटलं, तुझ्यावर माझ्या धन्याचे किती कर्ज आहे? त्याने उत्तर दिले, 100 मण तेल. कारभाऱ्यानं म्हटलं, आपलं वही खातं घे आणि त्यावर पटकन 50 लिही. मग त्याने दुसऱ्याला विचारले, तुझ्यावर किती उधार आहे? दुसऱ्या व्यक्तीने म्हटले, 100 मण गहू मालिक. कारभाऱ्याने त्याला म्हटले, आपले वही खाते घे आणि 80 लिही. धन्याने बैमान कारभाऱ्याची अशासाठी स्तुती केली की त्यानं हुशारीने काम केलं होतं. कारण या युगाचे लोक देवाणघेवाणीत प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक हुशार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, अधर्माच्या पैशानं स्वतःसाठी मित्र बनवा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी स्वर्ग लोकात तुमचं स्वागत करावं. जो छोट्या छोट्या गोष्टीत विश्वासू आहे तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे. जो छोट्या छोट्या गोष्टीत बेईमान आहे तो मोठ्यात मोठ्या गोष्टीतही बेईमान आहे. जर तुम्ही अधर्माच्या पैशात इमानदार राहिला नाही तर तुम्हाला खरं धन कोण देईल? आणि जर तुम्ही परक्याच्या धनामध्ये इमानदार राहिला नाही तर तुम्हाला आपलं धन कोण देईल? कोणताही चाकर 2 धन्यांची सेवा करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम करेल, किंवा एकाचा आदर आणि दुसऱ्याचा तिरस्कार करेल. तुम्ही देवाची आणि धनाची दोहोंची सेवा करू शकत नाही.